नंतर ते सुरू झाल्यानंतर ते म्हणले की आता इतका धुरळा झाला, इतका अमुक झाला. आणि आता जेव्हा कामं काही पूर्ण झालेत, लोकांनी नागरिकांनी समाधान व्यक्त केलं, पण नागरिक ते काय अशा भूलथापांना बळी पडत नाही. आणि इकडच्या भागामध्ये कल्याण रोड आणि इकडच्या भागामध्ये सारसनगरपर्यंत परिसर असेल, मिलिटरीच्या बॉर्डरपर्यंत, असा सगळा परिसर हा चांगल्या प्रकारे विकासात्मक होतोय. मंगलगड परिसरापासून म्हणजे पलटण पोलीस चौकी, कोटला स्टँड, तिथून जे काही घाण यायची ती घाण शिरा नदीपर्यंत जाण्याकरता आता लोकांना ती घाण पाहायला मिळणार नाही, ती भूमिगत जाणार आहे. विकासात्मक कामं हे निवडणुकीच्या पूर्वी सुरू झाले. काही सी लोक असतात, ते लोक वल्गना करायचे, निवडणुकीपुरतं एक अजेंडा आहे. मग त्यांनी कामं सुरू झालेले पाहिले त्या सी लोकांनी. नंतर ते सुरू झाल्यानंतर ते म्हणले की आता इतका धुरळा झाला, इतका अमुक झाला. आणि आता जेव्हा कामं काही पूर्ण झालेत, लोकांनी नागरिकांनी समाधान व्यक्त केलं, पण नागरिक ते काय अशा भूलथापांना बळी पडत नाही. कारण त्या लोकांना घरातच त्यांची अवस्था दयनीय आहे. आणि त्यामुळे आज हे जे काम होतंय म्हणजे अगदी बायपास चौक, केडगावचा बायपास चौक ते DSP चौकापर्यंत असेल, इकडं तपन रोडपर्यंत असेल, तिकडं नागपूर बोलेगावपर्यंत असेल, आणि इकडच्या भागामध्ये कल्याण रोड आणि इकडच्या भागामध्ये सारसनगरपर्यंत परिसर असेल, मिलिटरीच्या बॉर्डरपर्यंत, असा सगळा परिसर हा चांगल्या प्रकारे विकासात्मक होतोय. एक मध्यवर्ती शहर देखील फार महत्त्वाचा भाग होता, कारण जुनं शहर आहे, 2 वेशींचे आतलं शहर आहे. याच्यामध्ये आमचाही बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न होता की मध्यवर्ती शहरामध्ये आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. पण याच्याकरता मागच्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये प्रयत्न केला कोविड नंतर, आणि आज कुठेतरी ते प्रत्यक्षात काम सुरू झालेलं पाहायला मिळतंय. आणि मला खात्री आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल. आणि पूर्ण झाल्यानंतर जे मध्यवर्ती शहरामध्ये म्हणजे इथं येणारं पाणी जे आहे मंगलगड परिसरापासून म्हणजे पलटण पोलीस चौकी, कोटला स्टँड, तिथून जे काही घाण यायची ती घाण शिरा नदीपर्यंत जाण्याकरता आता लोकांना ती घाण पाहायला मिळणार नाही, ती भूमिगत जाणार आहे. कारण तिथली घाण वेगळी असती, ती घाण शहरामध्ये आता कामं नाही, याच्याकरता नियोजन आपण केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील ती घाण ती खालून अंडरग्राऊंडच जाईल आणि या लोकांना कुठल्याही प्रकारे त्या कोटल्यामधल्या घाणीचा सामना करावा लागणार नाही अशी खात्री हे पाहिल्यानंतर होतंय. त्यामुळे आता इथं कोटल्यामधली घाण ही येणार नाही असं एक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.